तर आज आपण बघणार आहे क्लास 9th चॅप्टर नंबर 9th सरफेस एरिया व्हॉल्यूम त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर 9.2 बघणार. बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय म्हटलं तर परपेंडिक्युलर हाईट ऑफ अ कोन इज अ 12 सेंटीमीटर and its a slant height is a 13 centimeter and find the radius of the base of the cone. आपल्याला काय फाइंड आउट करायचं इथे तर रेडियस ऑफ द कोन फाइंड आउट करायचं. ठीक आहे, मग परपेंडिक्युलरची हाईट किती दिली आहे आपल्याला, स्लॅन्ट हाईट किती दिली आहे आपल्याला तर 13 सेंटीमीटर दिलेली आहे. स्लॅन्ट हाईट म्हणजे ही वाली आणि रेडियस आपल्याला त्यात फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता फॉर्म्युला काय यूज करायचा आपल्याला इथं तर लेंथ स्क्वेअर इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ठीक आहे, आता एलची व्हॅल्यू काय, हाईट किती आपली ती आहे 12 स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा. आता 13चा स्क्वेअर किती होतं तर 169, 12चा स्क्वेअर आपला 140. बघ आपला आन्सर किती येणार आहे 225 आणि 225 हा कसा स्क्वेअर आहे तर 25चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजे आरची व्हॅल्यू किती येणार आपली तर द रेडियस ऑफ द बेस ऑफ द कोन इज 5 सेंटीमीटर. सेकंड बघा, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन इफ इट्स अ टोटल सरफेस एरिया इज 7128 square centimeter and radius of base is a 28 centimeter and pi is 22/1. बघा काय फॉर्म्युला आपला इथे तर टोटल सरफेस एरिया ऑफ कोन म्हणजे कोणता तर पाय आर आणि लेंथ प्लस आर. ओके, आता यात आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायची. पायाची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला त्यात दिलेली आहे. सरफेस एरिया किती आपला 7128, पायाची व्हॅल्यू किती आपली 22, व्हॅल्यू आपली 28 आहे. लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे प्लस 28. 7ने आपण 28ला कॅन्सल करू शकतो इथे. ठीक आहे, म्हणजे इथे किती तर आपला 4 येईल. म्हणजे इथं आपला 22 जसं तसं राहील मल्टिप्लाइड बाय 4 आणि एल प्लस 28 जसं तसं. आता हा जो 7218 आहे तो आपला डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये इथे आपल्या 44 7128 याला जर डिवाइड केलं तर आन्सर किती येतं आपलं तर 81 येते. ठीक आहे, आता 81मधून आपल्याला 81मधून आपल्याला 28 मायनस करायचे तर आपला आन्सर येते 53. ठीक आहे, म्हणजे आपल्या एलची व्हॅल्यू किती येणार तर आपली 53 येणार आहे. नंतर आपला फॉर्म्युला यूज करायचा एल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. ठीक आहे, आता एल स्क्वेअरची व्हॅल्यू आपण आताच काढली 53 म्हणजे 53 स्क्वेअर. आरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 28 स्क्वेअर आणि एचची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट आहे 2809. 28चा स्क्वेअर होतो आपला 784 प्लस करा आपण एच स्क्वेअर. आता इथे काय म्हणतं आपला सबस्ट्रॅक्शन होणार आहे. आपला आन्सर काय ते 2025 आणि हा कसा स्क्वेअर आहे तर 45चा आपला स्क्वेअर आहे. लास्ट आपला फॉर्म्युला यूज करायचा आहे व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 पाय आर स्क्वेअर एचचा. म्हणजे 1/3 घेतलेला आहे, पायाची व्हॅल्यू आपली 22/7 मल्टिप्लाय बाय आरचा किती तर 28 मल्टिप्लाय बाय 28 असं 2 45 कॅन्सल होते कारण की 15 जर आपलं 45 होते. इथे 7 कॅन्सल होईल, इथे आपला 4. ठीक आहे, म्हणजे आपली व्हॅल्यू काय करायली इथे तर 22 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय 28 मल्टिप्लाय बाय 15 यांची जर मल्टिप्लाय केली तर आपला आन्सर किती येते 3600 क्युबिक सेंटीमीटर आपला लास्ट आन्सर येते. थर्ड बघा, कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन 251.2 square centimeter. Its base is a 8 centimeter and find the slant height of the perpendicular height pi r. पायाची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 3.14. बघा कर्व सरफेस एरिया ऑफ कोन किती आपला आता फॉर्म्युला पाय आर एल. आता कर्व सरफेस एरिया आपल्याला दिलेला आहे 251.2. ठीक आहे, आणि आपल्याला 3114नी आपल्याला पायाची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे. आपल्याला फक्त त्याच्यात व्हॅल्यू पुटअप करायच्या. बघा कर्व सरफेस एरिया घेतलेला आपण. ओके, पायाची व्हॅल्यू 3.14, आरची व्हॅल्यू 8 आणि एलची व्हॅल्यू घेतली आपण इथे 1. आता एल इक्वल टू काय घेतलं आपण तर इथे 251 पॉईंट घेतला आपण इथे 2 आणि डिवाइड करणं आपण 3.14 मल्टिप्लाय बाय 8नी हा इथून काढून टाकला. ठीक, इथला पॉईंट आपण काढून टाकला म्हणजे इथे काय येणार आपला एक्स्ट्रा 0 येणार आहे. म्हणजे अपॉनमध्ये किती येईल तर 314 मल्टिप्लाय करणं आपण तिथे 8.
आता याची मल्टिप्लिकेशन याचे डिव्हिजन केलं तर आपला आन्सर किती येते 3140. याचं केलं तर आपला किती आन्सर येते, एलची व्हॅल्यू आपली 10 सेंटीमीटर. नंतर एल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर फॉर्म्युला यूज करत आपल्याला एलची व्हॅल्यू आपण आताच काढली 10 स्क्वेअर, आरची व्हॅल्यू किती तर आपली 8 स्क्वेअर प्लस करणार आपण एच स्क्वेअर. 10चा स्क्वेअर येतो 100, 8चा स्क्वेअर किती होतो आपला 64. म्हणजे सिम्पली काय केलं आपल्याला त्यातून मायनस करावं लागेल. म्हणजे आपला आन्सर किती येणार इथे 36. आणि 36 हा 6चा स्क्वेअर आहे. म्हणजे द स्लॅन्ट हाईट ऑफ दी परपेंडिक्युलर हाईट ऑफ द कोन इज किती तर 10 सेंटीमीटर होता आणि 6 सेंटीमीटर असे दोन आपले आन्सर आले. फोर्थ बघा, व्हॉट विल द कॉस्ट ऑफ मेकिंग अ क्लोज कोन of a tin sheets having a radius of 6 meter and a slant height is 8 meter if the rate of the making is ₹10 per मीटर देईल. ओके, आपल्याला त्याचा रेट सुद्धा काढायचा आहे की किती लागणार आहे आणि त्याचा खर्च किती येणार आहे. ठीक आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन फॉर्म्युला काय आपला तर पाय आर एल प्लस आर. व्हॅल्यू पुटअप करा 22 अपॉन 7 मल्टिप्लाय बाय आपण 6 मल्टिप्लाय बाय 8 प्लस 6. ठीक आहे. टोटल आहे दोघांची 14. आता 7ने आपण त्याला कट करू शकतो. 7 2 14 म्हणजे आपली व्हॅल्यू काय राहणार तर 22 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय करा आन्सर येते 264 स्क्वेअर मीटर. सेकंड आपल्याला याचा रेट फाइंड आउट करायचा आहे किती खर्च लागणार आहे त्याला तर काय येणार तर ₹10 पर स्क्वेअर मीटरचा दिला आपल्याला. मग आता टोटल कॉस्ट काय घेतली आपण तर टोटल सरफेस एरिया मल्टिप्लाय बाय रेट ऑफ मेकिंग द कोन. तो आपल्याला त्याची प्राईससुद्धा दिलेली आहे की 10 पर स्क्वेअर मीटरची. आता जे आपण व्हॅल्यू काढलेली आहे 264 मल्टिप्लाय करणार त्याला 10 म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 2614. द कॉस्ट ऑफ मेकिंग कोन ऑफ अ टीन शीट इज ₹2614 आपला आन्सर येणार आहे. फिफ्थ बघा, व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज 6218 cubic centimeter and a base, a radius of the cone is 13 centimeter and find the perpendicular height is 3.14. बघा काय ना तर रेडियस दिलेलं आहे आपल्याला 20 सेंटीमीटर, व्हॉल्यूम ऑफ कोन दिलेला आहे आपल्याला 6218 क्युबिक सेंटीमीटर दिलेला आहे. आणि फाइंड काय करायचं आपल्याला परपेंडिक्युलर हाईट करायची आहे, हाईट ऑफ कोन. ओके, आता फॉर्म्युला कोणता यूज करू आपण तर व्हॉल्यूम ऑफ कोनचा म्हणजे 1/3 पाय आर. ठीक आहे. आता व्हॉल्यूम ऑफ कोन किती आपला 6218 इक्वल टू 1/3 मल्टिप्लाय बाय पायाची व्हॅल्यू आपल्याला किती तर 3.14. ठीक आहे. नंतर आरची व्हॅल्यू किती घेतली आपण तर इथे 20 आणि एचची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता एच आपण साईडने घेतलं इकडे, ह्याला डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये 6280 मल्टिप्लाय बाय करणार आपण इथे 3 आणि 3114 मल्टिप्लाय बाय करणार त्याला किती तर 400. 6280 मल्टिप्लाय बाय 3 आला आपला आणि इथे किती नंतर 3114 मल्टिप्लाय करणार त्याला 4. यांची मल्टिप्लिकेशन आणि इथे होईल आपलं डिव्हिजन. तर आपला आन्सर किती येते 20 मल्टिप्लाय बाय 3. ओके, आणि डिवायडेड बाय 4. आता 23 जर किती होतो आपलं तर 60 आणि डिवायडेड बाय करणार त्याला 4 आणि 15 4 जर किती होतो आपला 60 म्हणजे आपला आन्सर किती येतो आपला 50 आपला आन्सर.